राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. मारुतीराया नामजप झाल्यामुळे आपल्या हृदयामध्ये आता विराजमान झाले. प्राण या रूपाने आपल्या शरीरात असतातच, पण भावेच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये रामराया विराजमान झाले, हनुमानजी विराजमान झाले. आता हनुमान चालीसा घेऊया आणि मारुतीरायांचं हनुमान चालीसा. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनऊ रघुवर विमल जसु जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय प्रीत सिंह लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी सुमति निवास सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर रामदास करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे. लायक जीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस्र बदन तुमरो यश गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा. जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम
जाना, जुग सहस्र जो जन पर भानु, लीलो ताई मधुर फल जानो। प्रभु मुद्रिका मेरी मुख माही, जल गिलानी गए अचरज नाही, दुर्गम काल जगत के सुगम अनुग्रह तुम्हारे ते, राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे, सब सुख ले तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज तुम्हारो पे, तीनों लोग आते कांपे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, गाते रो हरे सब पीड़ा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मम क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे, चारों जुग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्टसिद्धि नव निधि के दाता, असुर दी जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसराए, अंतकाल रघुबरपुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त सहाय। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीड़ा, जो सुमिरे हनुमत बलवीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव जिनाई, जो सतबार पाठ करे कोई, छूट ही बंदी महा सुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा, तुलसीदास सदा हरि चेरा, कीजना हृदय महडेरा, कीजे नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप,
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूमि। जय श्रीराम. सुरुवातीला रामजप, मारुतीराय आपल्या हृदयामध्ये आले. त्यानंतर मारुतीरायांची हनुमान चालीसा आपण घेतली आणि आज तारीख आहे 11. हरिपाठातला 11वा अभंग मी आज म्हणतो. आपण आपल्या पद्धतीने घरी जाऊन तो सोडवा. आज आपल्याला वेळ कमी आहे. पुनश्च एकदा दिलगिरी अशी व्यक्त करतो की मध्ये रस्त्यामध्ये दिंडी असल्यामुळे आम्हाला 20 ते 25 मिनिटं ट्रॅफिकमध्ये गेल्यामुळे उशीर झाला आणि 6:15ला आपला कार्यक्रम चालू झाला. तरी नीती नियमाप्रमाणे आपण नामजप, हनुमान चालीसा घेतला आणि आजचा अभंग 11वा. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी मंत्रपया गाद पळे भूतबाधा भये त्याने ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषद. हरी जास्त गुंत्यामध्ये आपल्याला टाकत नाही. कलियुगामध्ये फक्त नामस्मरण, फक्त नामजप सांगितलंय. योग या विधी येणे हे सिद्धी असं म्हटलंय. म्हणून कलियुगामध्ये नामस्मरण श्रेष्ठ. मग जिथे रामनाम आहे तिथे मारुतीराया आपल्या प्राणाच्या रूपाने सदोदित आपल्या शरीरात आहे. तर गणपती स्तवन घेऊया. गणपती जगवंदनी
तुलसीदास कर जोरे मांगत तुलसीदास कर जोरे बसहु राम की मानस मोरे शंकर सुमन भवानी नंदन गाइए गणपति शंकर सुमन भवानी नंदन शंकर सुमन भवानी नंदन गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन। राम नाम जिथे तिथे मारुती राया, मारुती राया आल्यानंतर हनुमान चालीसा झाली आणि गणेशाला वंदन केल्यावर गणेशामध्ये सर्व देव सामावले गेलेले आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे गणेशामध्ये सामावले गेले आहेत. मग सर्व देव देवता सुद्धा या भजन संध्येला उपस्थित झाले. आज नेमकी एकादशी आहे, भागवत एकादशी. एकादशी का करतात, उपवास का करतात? जो भाव असतो तो भाव निर्माण होण्यासाठी एकादशी. हे जे दश इंद्रिय आहे हे एका दशेत आणणे म्हणजे एकादशी. 5 कर्मेंद्रिय का 5 ज्ञानेंद्रिय हे दश इंद्रिय एका दशेत आणणे म्हणजे एकादशी. आणि एकादशी ही 15 दिवसातून एकदा येते. जसं वर्षातून एकदा बँकेचं जुनं नाव आपल्याला करावं लागतं, नाहीतर थकीत मध्ये आपलं कर्ज जातं. तसं एकादशीच्या दिवशी 15 दिवसात जे साचलेलं असतं ते साचलेलं पाप पुण्य हे एकादशी दिवशी हे दाही जे आहे ते एका दशेत आणणे म्हणजे एकादशी. एकादशी आणि दुप्पट खाशी असं नाहीये. चिंतन आणि मनन त्या दिवशी झालं पाहिजे म्हणून एकादश आहे. तर आज नेमकी एकादश आहे. गुरु बंधूही आमचे आले, जय हरी माऊली. आणि आमचे श्रीपाद बाबा हे त्यांच्या आठवणी भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. परंतु नाशी साधक लोक आले की बाबांची आठवण होते आणि बाबांनी सांगितलेलं नामचिंतन. बाबा म्हणायचे आमची ओळख नाही ठेवली तरी चालेल, पण नाम विसरायचं नाही. हे नामच तुम्हाला तारणार आहे. तर नामस्मरण करायचंय. कलियुगामध्ये तेच श्रेष्ठ सांगितलंय. आता घेऊया मग ते नामस्मरण कसं. तर या अभंगामध्ये सांगितलंय एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. घेऊया, प्रयत्न करतोय. एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो.
शिळा विरक्तीचा कपाळात ल्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. गळ्यात माळ ही भक्तीची आहे, कपाळाला शिळा विरक्तीचा आहे आणि श्वासावर भजन चालू आहे. छाया झोपडीची निवारात द्यावी खूप गोधडीची माया मोहतार उगाळून प्यालो माया मोहतार उगाळून प्यालो भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. मायेमध्ये गुरफटलेला अध्ययन आहे. ज्याचं पूर्व पुण्य आहे त्याला अनुग्रह मिळतो. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला तुम्ही राग होई तुम्ही रंग झाला मागणे न काही सांगण्यास आलो मागणे न काही सांगण्यास आलो भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. नामस्मरण कलियुगामध्ये नामस्मरण सांगितलंय आणि ते नामस्मरण श्वासावर एक तारी संगे ही श्वास जो आहे तो एक तारी संगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. हा एकादशीच्या निमित्ताने मी अभंग घेतला होता. चला जय रे जय रे येत चला शनिवारी बर येत चला सगळ्यांनी एकादशीच्या निमित्ताने भजन करा. तर चांगलं ओके जय 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 रे पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज सद्गुरु सच्चिदानंद भागवत महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय. तर पुढचं लिहूया. नशीब माणूस म्हणतो हे नशिबाने असं झालं ना नशीबच असतं माझं नशीबच फुटतं म्हणून मला असं. पण आपलं नशीब आपणच लिहिलेलं असतं. अनंत जन्माचं अनंत कर्माचं गाठोडं आपण बरोबर घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळं पाप आणि पुण्य हे समसमान झालं का मनुष्य देह आहे आणि पापाचा जर नंबर लागला तर दुःख आहे आणि पुण्याचा नंबर लागला तर सुख आहे. म्हणून पाप आणि पुण्य समसमान झालं की सुख आणि दुःख भोगण्यासाठी मनुष्य पृथ्वीवर येतो आणि हे भोगतो. म्हणून घेऊया मनुष्य काय म्हणतो की कहाणी किस्मत.
इंसान हंसे या रोए, जो होना है सो होए। इंसान हंसे या रोए, जो होना है सो होए। क्या होना है कब होना है, लिखने वाला जाने। कहानी किस्मत की। मन ही मन नादा जमाना, समझे के तब्दील बड़ी है। ये न सोचो कदम कदम पर, रास्ते में तकदीर खड़ी है। हार है किसकी, जीत है किसकी, लिखने वाला जाने। कहानी किस्मत की। आपण आपलं प्रारब्ध बरोबर घेतात, त्या प्रारब्धानुसार सुख आणि दुःख आपल्याला भोगावं लागतं। कभी अर्श है कभी फर्श है, दुनिया की ये रीत पुरानी। कहीं पे सरगम कहीं पे मातम, हर एक शय है आनी जानी। क्यों सुख दुख के मौसम बदले, लिखने वाला जाने। कहानी किस्मत की। जीवन के जितने दिन होंगे, उसमें एक दिन कम ना होगा, में एक दिन कम ना होगा। जिसने राज ये जान लिया है, फिर उसको कोई गम ना होगा, फिर उसको कोई गम ना होगा। कब तक लगा रहे ये मेला, लिखने वाला जाने। कहानी किस्मत की। कहानी किस्मत की। होते होते भी अनहोनी बात कोई ऐसी हो जाए। मंजिल पर राही जब पहुंचे, देखे तो मंजिल खो जाए। अभी हकीकत अभी है सपना, लिखने वाला जाने। कहानी किस्मत की। ओ कहानी किस्मत की। प्रारब्ध
संचित आणि क्रियामान. आपण जे सुख आणि दुःख भोगतो हे अनेक जन्माचं आणि अनेक कर्माचं गाठोडं आपण बरोबर घेऊन आलेलो आहे. म्हणून या जन्मी तरी सात्विक कर्म करूया, सात्विक आहार घेऊया आणि सात्विक आचरण करूया, म्हणजे पुढचे जन्म आपले सुसह्य होतील. नाहीतर परत पुनरपि जननम आणि पुनरपि मरणम. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि ह्याची देही, ह्याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा असं म्हटलंय. ह्याच देहामध्ये तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करता येते, इतर योनीच्या ठाई आणि हा विषय नाही असं म्हटलंय. तर अजून एक घेऊया विठ्ठलाचं, बाबूजींचं. 7 वाजले, 7:15 पर्यंत आज घेऊया, कारण उशिरा चालू केलं होतं. बाबूजींचं गाणं घेऊ. सर्वांनी ऐकलेलं आहे. वरती देती मातीला आकार, विठ्ठला तू वेडा तुम्हा, विठ्ठला तू वेडा तुम्हा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसार. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा तुम्हा, विठ्ठला तू वेडा तुम्हा. रूप पागल प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप पागल प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे, मुखी कोणाच्या पडते लोणी, कुणाची अंगा. तू वेडा तुम्हा, विठ्ठला तू वेडा तुम्हा. तूच घडविशी, तूच थोडीशी कुरवाळीची, तूच ताळीची. तूच घडविशी, तूच थोडीशी कुरवाळीची, तूच ताळीची. नकळे यातून काय जोडीची, देशी तोळ परिनिर्मिशी, तया पुढे अंधार. तू वेडा तुम्हा, विठ्ठला तू वेडा तुम्हा. हिरच्या टाकावरती देती मातीला आकार, विठ्ठला तू वेडा तुम्हा, विठ्ठला तू वेडा तुम्हा. आज एकादशी आहे. विठ्ठलाची गाणी आपण घेतोय. विठ्ठला तू वेडा तुम्हा, तूच घडविशी, तूच फोडीशी कुरवाळीची, तूच तोडीशी. पण नकळे यातून काय जोडीशी. हे परमेश्वरा, हे सुख आणि दुःख देणारा तूच आहेस, पण तुझ्या हातात काही नाही संत म्हणतात. कारण हा कर्माचा हिशोब आहे. निसर्ग हा परमेश्वर आहे आणि निसर्ग हे आपल्या कर्मानुसार आपल्याला सुख आणि दुःख देत असतो. म्हणून कर्म करताना सात्विक कर्म केलं पाहिजे.
आहार घेताना सात्विक आहार घेतला पाहिजे. कुणाला मारून आपलं पोट भरायचं नाहीये. त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावेच लागतात. कारण मांसाहार करताना मांसाला जी चव येते ना, ती तो प्राणी तडफड करीत असताना जे रसायन निर्माण होतं त्या शरीरात, त्या रसायनाची ती चव असते. आणि त्या चवीमुळं तुम्हाला मांसाहार आवडतो, परंतु त्याचे परिणाम तुम्हाला भोगायचे. आणि ह्याची देही, ह्याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा हा अनुभव जर घ्यायचा असेल तर आहार सुद्धा योग्य पाहिजे. तरच तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करता येईल. नाहीतर आपलं पुनरपी जन्म पुनरपी मरणम चालूच आहे आणि देवदेव वगैरे सगळं चाललंय, पण आहार जर शुद्ध नसेल तर काही उपयोग नाही. पुढचं घेऊया तुकाराम महाराजाचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कार्यक्रमाची सांगता करता येईल.